त्यावेळेस मी बाहेरगावी गेलो होतो, त्यावेळेस मी तुरीच्या शेंगा नेल्या होत्या. त्या ह्या तुरी आहेत, यांच्यावरच्याच मी शेंगा बाहेरगावी घेऊन गेलो होतो. ज्या तिकडे घेऊन आलेल्या त्या शेंगा ना, हो तुरीच्या, हो हो. त्या ह्याच्यावरतीच झाल्या होत्या तुरीच्या शेंगा. केळ बघा फसवले, ही बघा मस्त झाले एकदम. आता ती पिकणार, कधी पिकते काय माहिती. ह्याच्यातली एक फसवले. रामफळ झालेत, हा बघा दिसला. 7 प्रकारचा मसाला एकदाच कळून केलेला, 7 प्रकारच्या मसाल्याचा. छोटा आहे पण चांगला आहे. सगळ्यांना नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती जय साळवी व्हिडिओ. तुम्हाला वाडी दाखवणार आहोत, इथपासून सुरुवात करतोय. हा बघा, ही एंट्री इकडून आहे आमच्या वाडीची. जोरात जोरात. हे आमचे नारळ आहेत. हा. इकडे कसली कसली झाड आहेत. झाड आहेत, जास्वंदी, लाल जास्वंद, पिवळी जास्वंद. लाल जास्वंदी, पिवळी जास्वंदी, आणि इकडे अजून फुलं आलेत नाही त्यांना. आणि ही तुळस आहेत, जास्वंदी आहे, सुपारी लावलेली आहे. तिकडे व्हाईट कलरची जास्वंद आहे, ही बघा व्हाईट कलरचा फुल आलाय तिला. त्याच्यानंतर ही पिवळी कसली फुलं आहेत, गोंड्याची ना, ही गोंड्याची फुलं आहेत, झेंडूची. ह्या गिर गाई आहेत दोन्ही पण, एकदम मजबूत. त्यावेळेस मी बाहेरगावी गेलो होतो, त्यावेळेस मी तुरीच्या शेंगा नेल्या होत्या. त्या ह्या तुरी आहेत, यांच्यावरच्याच मी शेंगा बाहेरगावी घेऊन गेलो होतो. ज्या तिकडे घेऊन आलेल्या त्या शेंगा ना, हो तुरीच्या, हो हो. त्या ह्याच्यावरतीच झाल्या होत्या तुरीच्या शेंगा. ह्याच्यावरच्याच शेंगा मी घेऊन गेलो हा. होतो बाहेरगावी. आणि इकडे अशा लाईन मध्ये लावलेल्या आहेत त्या. जरा आता म्हणजे त्यांचा हे गेला, सीझन गेला ना, आता पालतायत परत. हा आता परत होत आहेत. हे बघा, अशी फुलं येतात त्याला, अशा शेंगा होतात आणि अशा मग शेंगा होतात. आता ती फुलं आल्यात ना, आता हा. शेंगा बसतील. अशा शेंगा येतात, मग असं त्याच्या टोकाला एकदम फुल राहतात. आणि ज्या सुकलेल्या आहेत ते मग अशी होतात. ह्या सुकलेली आहे, ही सुकलेली आहे, ही ते ती अशा सुकतात पण वरती. म्हणजे मार्केटला तुरी मिळते ना, तीच आहे ही. मी जी रानातून फाटी आणलेली आहेत ती इथे भरलेली आहे. ही सगळी फाटी आहेत रानातून आणलेली. वाड्याच्या बाहेरच आम्ही इकडे फाटी भरलेत. हे शेणकी वाड्याच्या इकडे जवळच केले, तिथून शेण काढलं की इथं टाकायचं. आणि ह्या गाई आम्ही वाड्यातून शिफ्ट तिकडे केल्यात, त्या मला बघून घाबरतात, उड्या मारायची सुरुवात करतात. ही आमची पाण्याची टाकी आहे, वाडीला पाणी पाहिजे ना, ती टाकी पाण्याची. हा, ही टाकी, ह्याच्यातून आम्ही वाडीला पाणी टाकतो. म्हणजे ते हे केलेलं आहे. आणि हा एक आंबा आहे, तो पण तसंच आता मोहरलाय, पावसाळ्यात येतील. आणि हा जो टब आहे तो गायींना पाणी पिण्यासाठी भरून ठेवतो. बाथटब आहे पण तो गायींना आम्ही पाणी पिण्यासाठी भरून ठेवतो. बाथटब आहे पण त्याच्यात पूर्ण भरून ठेवतो आणि मग ते गायी पाणी पितात त्याच्यात. हा एक इकडे माड आहे, आता साफ करून घेतलेला आहे त्याला. हा बघा, हा शेकटाचं झाड आहे, पण त्याची पण यंदा काय हाय नाही, काहीच नाही, थोड्या थोड्याच भेटल्या. ह्या अशा येत आहेत शेंगा, कवळ्या आहेत, कवळ्या आहेत पण. अशा शेंगा येत आहेत, कवळ्या आहेत, कवळ्या आहेत. इथे काय वरती एक एक अशी मध्ये 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 लागले. कुठला हा? हो, हा गायींसाठी चारा केलेला आहे. आणि हा कसला झाड आहे? सुपारी आहे. हा, सुपारी लावलेलं, त्यांच्या गायींसाठी चारा केलेला आहे. म्हणजे या सुपाऱ्यांच्या बुंदाजवळ हे गायींसाठी आहे. म्हणजे कसं पाणी सुपाऱ्यांना घालू तेव्हा त्यांना पण भेटेल, आणि मग त्यांना पण चांगलं रोजच्या रोज पाणी भेटल्यावर ते चांगलं गवत येईल त्याच्यासाठी. जास्वंद आहे, डबलची जास्वंद आहे, डबलची आहे.
कलर पण लय भारी आहे. आणि ह्या केळी आहेत. हा एक माड आहे, त्याला पण आलेत नारळ. ह्या केळी अजून पसवल्या नाहीत. पसवलेल्या होत्या त्या तोडल्या. हा हा अननस आहे, पण इकडच्या अननसांना अजून आलेत नाही. अजून टाइम आहे, तिकडे आलेत खाली. टाइम आहे अजून ह्यांना. ह्या पण केळीच आहेत. आणि हा शेवगा आहे. पण यंदा ना शेवग्याला जोश आहे ना आंब्यांना. ह्या पण केळी आहेत. कालीमिरी आहे. कालीमिरीचं झाड आहे. पण तो अजून काही वरती गेलाय ना, आत्ताच लावलेला आहे ना. ह्याला आता मांडव करायचंय काळी मिरीला. ह्याला पण आलेत, माडाला नारळ आलेत. ह्या पण ही वायर कसली आहे ही वाली? तेच ठिबक बोलतात ठिबक ना. सिंचन. हा ते म्हणजे जी ती तिकडे आम्ही मगाशी आता टाकी दाखवली ना, तिच्यातून पाणी जर सोडला ना तर इथं ठिबक सिंचन चालू होतं. म्हणजे प्रत्येकाच्या बुंद्यात तो पाईप सोडलेला आहे, मग सगळ्यांना बरोबर पाणी जातो. केळीच केळी आहेत. आणि हा एक फणस आहे, तो बाजला पण ते अजून छोटे छोटे आहेत. वरपर्यंत झालेत, खूप खूप झालेत. हे बघा खूप सारे झालेत, पण काय एकदम छोटे छोटे आहेत असे आहेत. मिनी फणस झालेत. हा बेलाचं झाड आहे. आम्हाला हो. बेलाचं. केळ बघा पसवले. ही बघा मस्त झाले एकदम. आता ती पिकणार, कधी पिकते काय माहिती. ह्याच्यातली एक पसवले. हा इकडे चिक्कू आहे. चिक्कू नाही झालेत पण आहे. रामफळ. हा आणि हा रामफळ आहे. रामफळ झालेत. हा बघा दिसला. आणि हा कसला झाड आहे? काजूचा आहे. छोटा आहे, मोठा होता पण ते वादळामध्ये गेल्यामुळे त्याला आता ज्या फांद्या फुटल्यात तर तो वाढेपर्यंत टाइम लागेल. आणि हा जायफळ आहे. जायफळ पण मस्त झालाय. छोटे छोटे आहेत आता. 7 प्रकारचा मसाला एकदाच कलम केलेला. 7 प्रकारच्या मसाल्याचा. छोटा आहे पण चांगला आहे. चांगला आहे आणि सुगंध एक नंबर आहे. एकच पान टाकला तरी पूर्ण टेस्ट येईल सगळ्या मसाल्यांची. कारण की 7 प्रकारचे जे मसाले असतात आपले खडे मसाले, ते वापरून हा एक बनवलेला आहे. पपनीस आहे. पपनीस. हा फोपनीस आहे. अजून झाले नाही, छोटाच आहे आता. आणि इथे कुठेतरी द्राक्ष होती ना, ती द्राक्ष ती बघ, पण ती काय चांगली झाली. ही बघा ही द्राक्ष आम्ही लावलेली पण ती नाही चांगली झाली. म्हणजे झाली होती पण तिला माकडाने काहीतरी केलं काय माहिती, अचानक ती सुकायला लागली. मस्तपैकी तिला मांडव वगैरे घातलेला पण ती माकडाने तिची हालत खराब केली. मस्त झालेली, पूर्ण इकडून वरपर्यंत पोचलेली. आता आले इथून मधूनच एक हे फुटलंय पान. आता बघू किती वरती जाते. आपण जायफळ आहे. जायफळाचे आम्ही 3 झाडं लावले. हा तर तिन्ही पण जगल्यात चांगले मस्त झालेत. हा एक आहे, इथे एक आहे आणि मागाशी तिथे एक दाखवला हा वाला तो एक आहे. असे 3 जायफळाचे. आणि ही बघा इथे पण एक केळ पसवले, भारी झाली. ही पण मोठी झाली एकदम. आणि इथे पण आहे एक. अशा 3 केळी बसवल्यात. केळींची कमी नाही आता. हा तेजपत्ता आहे. आणि हा तेजपत्ता आहे. आणि ही 2 झाडं कलमाची आम्ही नवीन लागवड केली. कारण जुनी झालेली कलमं आता मोडीत जातील ना, भरपूर वर्ष आता टिकणार नाही. म्हणून ही नवीन 2-3 कलमाची झाडे लावली. आंब्याची आंब्याची कलम करून लावलेले आहेत नवीन. आणि हे माडबीड आहेत. आणि हे माड आहेत. चारी बाजूनी माड लावलेले आहेत आणि सुपाऱ्या पण आता खूप लावलेल्या आहेत. ह्या सगळ्या नवीन नवीन छोट्या छोट्या दिसतात, सगळ्या सुपाऱ्याच आहेत. आणि हे अननस बघा, हा इकडे एक झालाय आणि इथला वाला मोठा झालाय. हा इथं
आणि एक माकडाने केलं. इकडे माकड खूप आहेत त्याच्यामुळे पूर्ण झाडांची वाट लावतात ही. चांगलं आपण लक्ष ठेवतो आणि मग ती लोक घाण करतात. हा बघा ते छोट्या छोट्या लावल्यात ना ह्या वाल्या, ही सुपारी ती अशी होणार आता एकदम मोठी आणि वरती जाणार. हा जुन्यातला आहे, वादळामध्ये वाचला. हा पेरू आहे. पेरू झालाय एक बघा, पेरू झालाय. छोटे आहेत अजून, छोटे छोटे आहेत. आणि हा पाठचा नजारा. इकडे सगळ्यांचा आजूबाजूला आहे. तुळशीचे झाड आहे इकडे भरपूर. तुळशी आहे. ही लागवड सगळी सुपाऱ्यांचीच केली, सगळी नवीन. नवीन लागवड. हा जो रोप लावलाय तो केसरी आंबा बोलतात ना, त्याचा रोप आहे हा वाला. केसरी आंब्याचा रोप आहे. हा बारका फणस बोलतात तो रोप आहे. हा वाला बरका फणस आहे. आणि तो पहिला आपण जिथे बघितले ना फणस आले तो कापा आहे. हा पण कापा आहे. ही सगळी साईडने अशी सुपारी आणि हे लावलंय नारळ. हे बांबू उपयोगी येतात, खूप उपयोगी आहेत हे बांबू. म्हणजे हा जामचं झाड आहे. पूर्ण भरला होता त्या दिवशी, पण आता बघते तर काहीच नाही त्याच्यावरती. हे बघा हा रामफळ आला इकडे पण. ह्या साईडला एक इथे आहे, एक त्या साईडला पण आहे. एक इथे आहे, एक त्या साईडला आहे. ते 2 खाल्ले आम्ही. हां 2 खाल्ले. कसे होते? मस्त होते, गोड गोड आहेत. आणि हा तोतापुरी आंबा आहे. तोतापुरी आंबा. रोज सकाळी वाडीला पाणी घालायला लागतं. अगदी 1.5-2 तास पाण्याला जातात घालायलाच एवढ्या वाडीला. आणि खत दर पावसाळी मे महिन्याच्या एंडिंगला खत घालायला लागतं. आणि साफसफाई तर विचारूच नका. साफसफाई 2 दिवसांना 3 दिवसांना सगळं जमा करून बाहेर टाकून पेटवून द्यायला लागतं सगळं. 2 दिवसांना कधी झाडू मारायलाच लागतं या वाडीला, नाहीतर मग पातेऱ्याने सगळी वाडी भरतं. आता 2 दिवस मारले नाही, पण बघा किती पातेऱ्या सगळं. खूप सारी मेहनत आहे याच्याशी आम्ही करतो. गेल्या वर्षी भरपूर आंबे खायला भेटले, पण यंदा काय आता येतात म्हणजे ते पावसाळी जाते. तर बघूया खायला मिळतात का पावसात जाते ते. भरपूर पसवलेले आमच्या ह्या डिसेंबर महिन्यात. भरपूर म्हणजे भरपूरच 15 ते 16 केली पसवलेल्या. पण माकडाने त्यातल्या आम्हाला फक्त 4 केली दिले, नाही तर बाकी सगळ्या त्यांनीच खाल्ले. आता माकड आजूबाजूला कंपाऊंडात राखण्याला ना माकड येत नाही, त्यांना घाबरतात. आता ते जायपर्यंत अजिबात माकड येणार नाही. ते एकदा गेले की मग माकडांची सुरुवात होतं. काय ठेवत नाही, खाऊन टाकतात सगळं. करतो आमच्या गुरांचा घरचा शेणखत असतो ना, मग आम्ही शेण टाकतो. मे महिन्यात झाल्यावर शेवटला पावसाळी शेण टाकतो सगळ्या अखंड वाडीला. त्याच्यामुळं ते भरघोस येतात. गेल्या वर्षी काय झाला, पाऊस कमी झाला ना, मग तो शेण काय कुजला नाही. यंदा काय माड पण नाही तेवढे आले आणि आंबे पण लेट आले. गेल्या वर्षी कसा पाऊस भरपूर तिघसली लागला ना, त्याच्यामुळं गेल्या वर्षी भरपूर पीक आलेलं. नारळ तर नारळ जाम भरपूर म्हणजे भरपूरच आलेले. आंबे पण जाम आलेले. यंदा आता बघूया, आता फुटते येते, आता मोहर आलाय त्याला, तर बघूया कधी येतात ते. हा आहे कोकम, स्टार्टिंगलाच आहे. हां अशी जमवावी लागते दर 2 दिवसांनी, नाहीतर पाय पण नाही ठेवू शकत, एवढी पातळी जमते इथे. नंतर एकदाच चालायची.
एका टोपला टोपला घालायची, तेच एकदा जमवता आणि पेटव. एकदा जमवायची आणि मग पेटवून जाळून द्यायची पातेली सगळी. ही भाजी लावलेली आमची, अशी भाजी पालली का न्यायची, ताजी ताजी घालायची. यायला पाहिजे पानं आली की मग घेऊन जायचं आणि भाजी करायची. ही ह्या सगळ्या जास्वंदी आहेत, कलरच्या आहेत पण त्या सगळ्या. हा मोगरा आहे ना, कुंदाचा आहे, कुंदन आहे. ही कुंदन आहे पण अजून फुलले नाही. हे सगळ्या जास्वंदीच आहेत. सोनचाफा, इथे एक कळी आले सोनचाफ्याला, सकाळी नेले ना त्यांनी. हा तेव्हाच. उद्या फुलेल तो. हा गुलाब आहे. गुलाबी फुलं आहेत नाही तर दाखवली असती कोणता कलर आहे. कलर लय भारी आहे एकदम. ते सकाळी सकाळी आलं असं तर भेटलं असतं. हे बघा, हा असं गुच्छा टाईप येतो फुल असं. सुगंध पण मस्त आहे. एक जरा बोलतात त्याला, गुच्छाच्या गुच्छा आहे. अशा कळ्या येतात त्याला आणि मग असे फुलतात. हा लिंबू आहे. लिंबू झालेत. हा इथे झालेत ना लिंबू. एका हे बघा, हे असे बारीक बारीक खूप सारे झालेत लिंबू झालेत हे. आणि ही आपली आलूवडीची पानं आहे. झेंडूची बाग आहे इकडे. किती फुलं झालेत बघा, मस्त वाटतात एकदम. कलर आहे. ही सिंगल वाली आहे आणि ही डबलची आहे. ही तुळस आहे. कळम आणून लावलेला आहे. कलम आणून लावलेला आहे. पंचाचा कलम गेल्या वर्षीच लावलेला आहे. आणि हा आंब्याचा हा बघा किती मोहरलाय आंबा. मोहर बघा किती एवढे लागले ना तर संपणार नाही. आंबे एवढे आहेत. बघू आता किती लागतायत. ही पाठची साईड आहे, म्हणजे शेणकीच्या इकडची ही साईड आहे. गोंड्याचे फुलं आहेत.